रामकृष्ण हरी
Namaste.
जाऊ नको विठ्ठला
भिडभार तुका म्हणी सांड थोर विठ्ठल विठ्ठल नमामि भक्तवत्सलं कृपानुशील कौशलं पदामि ते पदाम्बुजम् अकामिनास्मदामदं निकामश्याम सुन्दरं भवाम्बुनाथ मन्दिरं प्रफुल्लकञ्चिलोचनं मदादितीतमोचनं प्रफुल्लकञ्चिलोचनं मदादितीतमोचनं नमो विठ्ठलाराधिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवाला आवाज लावत दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे सूत्रभाष्यकृत वंदे भगवन्तो पुनः पुनः जटाजूट मद गंगा छलकत कानन कुंडल अर्णव झोकत जटाजूट मद गंगा छलकत कानन कुंडल अर्णव झोकत कटिव्याघ्रा परकले सर्पमाला जय शिव शंकर भोला शंभो भोला जय शिव शंकर भोला शंभो भोला जय शिव शंकर भोला शंभो भोला जय तु जगदम्ब भवानी जय तु जगदम्ब भवानी भवमोचनी नारायणी सुखहरणी सुखकरणी माता जय 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 गिरिराज किशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय गजमदन गजानन माता जय गजमदन गजानन माता भक्ति शक्ति कामिनी सुखदाता भक्ति शक्ति कामिनी सुखदाता भक्ति शक्ति कामिनी सुखदाता विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन तेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान परमात्माची अगाध सत्ता सच्चिदानंद घनाची निर्विकल्प समाधी भाषा आणि या समाधी भाषेतून संत माला रत्नांच्या रसेंद्रियावर जी वाग्देवी विराजमान झाली माईबाप त्या वाग्देवीला स्मरून भारतीय संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये धर्माचं प्रयोजन काय आहे आणि मनुष्यत्वासाठी सर्वात मोठा धर्म कोणता याचं प्रतिपादन या अभंगात केलंय विठ्ठल तुकोबराय धर्म शिकवताय माणसांना कारण शिकवणारा हा धर्मनिष्ठ असावा धर्म कुणी कुणाला समजावून सांगावा याचेही काही नियम आहेत बाबा जो स्वतः अधर्मानं वागतो तो दुसऱ्यांना धर्म काय शिकवेल ज्याचा स्वतःच आत्मा शांत नाहीये तो दुसऱ्यांना शांतता कसा देईल जो स्वतः ज्ञानी नाहीये तो अज्ञातून इतरांना बाहेर कसा काढेल त्याच्यासाठी कुणीतरी एखादा तत्वनिष्ठ महापुरुष निवडावा लागतो आणि आपल्या सद्भाग्यानं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुकोबरायासारखे सत्पुरुष आपल्या वाट्याला आले हे आपलं महत् भाग्य आहे त्यांच्या आशीर्वादानं आपण जगतोय कारण का सत्संग विवेक यात केलेलं सत्कर्म हे माणसाला दीर्घायुषी बनवतं आणि म्हणून ऐका धर्माचे पालन करणे पाखंड खंडन या न्यायानं सांगत असताना आधी व्याधी विपादीचं जे खंडन आहे जे पाखंड आहे आपल्या मागे लागलेलं याचं कुठेतरी निर्धारण व्हावं
आणि सत्य अस्तित्वाचा धर्म पालन व्हावा यासाठी आम्ही आलो आणि तुम्हीही आलात हे कारण प्रतिपादन या अभंगात आहे. म्हणून महाराज म्हणतात हेची आम्हा करणे काम, या कामासाठी आम्ही आलोय, नामाचं बीज वाढवण्यासाठी आम्ही आलोय. आणि ही धर्मसेवा करत असताना आमच्याकडे काही शस्त्र अस्त्र आहे, कारण त्याच्याशिवाय युद्ध करता येत नाही. बाहेरचंही एक युद्ध असतं आणि आतलंही एक युद्ध असतं. म्हणून तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनही बाण फिरे. ज्ञानांच्या समुच्चयाचं उत्तर आणि ते सूत्र आमच्या हातामध्ये आहे आणि ते शाब्दिक शस्त्र आम्ही घेऊन फिरतो बरं का. आणि हे फिरत असताना या धर्म पालनतेसाठी आम्हाला जगाच्या पाठीवर कुणाचीच भीती नाही, अपवाद काळाची सुद्धा भीती नाही. म्हणून नाही भीड भार तुका म्हणे सान थोर. विठ्ठल विठ्ठल काय आहे, माझी भीती वाटते का तुम्हाला? अशी शिंग वगैरे दिसतात डोक्यावर? नाही, मग मागे का बसलात? पुढे सरकून बसा. पुढे या ना, फक्त तो बॉक्सवर बसू नका, आजूबाजूला बसा. या पुढे या, थोडा आवाज देऊन किंचित इको द्या, सिटी नका बाजू देऊ. या, तुम्हाला वेगळं सांगू का बाबा? या सुमे बाबा, तुम्ही पुढे या, इथे माझ्या समोर बसा. इथे या, इथे या. तुम्ही सरका सरका. मग मागे जागा न फुल्यामुळे मोठ्या तट्यावर बसतात ना लोक, ज्यांना सवयच आहे ते बसणारच आहे जागा असताना. पण आपण कशा वर्षी या ठिकाणी राम जन्मोत्सव तिसरं तप आहे. महाराज, एक तप पूर्ण करण्यासाठी भाग्याचा उदय असावा लागतो. या ठिकाणी तुमचं तिसरं तप आहे, अर्थातच तुम्ही खूप भाग्यवान आहात की तिसऱ्या तपाचे अधिकारी झालाय. आणि अधिष्ठानाने भगवंताने तुमच्याकडून हे तिसरं तप करून घेतलंय. कारण का? तुम्हाला सानिध्य चांगलं मिळालंय. आदरणीय हरिभक्त परायण पितृतुल्य श्री अर्जुन महाराज सुंबे, मसुरा आश्रम, गोरेगाव, मुंबई. खर तर बाबांच्या मार्गदर्शनाखाली हा नाम सप्ताह जेवढ्या दिवसाचा असेल, 3 दिवसाचा, 2 दिवसाचा, 1 दिवसाच्या, जे काही हरिस्मरण बाबांच्या सानिध्यामध्ये होतं. कारण संत संघामध्ये झालेलं हरिस्मरण आणि प्रार्थना ही भगवंतापर्यंत लवकर पोहोचत असते. आणि म्हणून बाबांचं सानिध्य तुम्हा सर्वांना आहे. ज्यांनी जन्मदास देवाचं नाव घेऊन जन्म घेतला असे आदरणीय राजाराम बाबा धुमक. खरं तर बाबांच्यामुळे या परिसरामध्ये येण्याचं कारण झालं. तांदिवलीला आम्ही आलो होतो दोन्ही. बाबांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं आणि त्या कार्यकारण संबंधाने त्यांनी त्याच दिवशी ठरवलं की राम जन्म उत्सवाला तुम्हाला आमच्या गावी यायचंय. आमचं गाव छोटं आहे. म्हणलं असू द्या, गर्दी नसली तरी चालेल, गर्दी असले तर मी नशीबवान आहे की नाही. 2-3 टाळ्या वाजल्या. म्हशीचं दूध पिता का तुम्ही? जड नका बसत जाऊ. मला माहितीये रात्री पंगत झाल्यावर माणसाने जड बोलू नये. बऱ्याच जणी जांभळ्या देत बसल्या आहेत. पण थोडस प्रसन्न चित्त बसा, कारण आज देव आले आहेत, देव घरा आले आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, देव मंदिरात आणणं सोपं आहे, देव मनात आणणं अवघड आहे. आणि ज्या दिवशी देव मनात येईल त्या दिवशी खरा राम जन्मोत्सव साजरा होतो. हा ते विषय आहे. राम जन्मोत्सव साजरा कधी होईल बाबा? लोक म्हणले 22 जानेवारी आनंद उत्सव साजरा केला. अपवाद नाही काय? किती दिवसाची आपण वाट बघत होतो अयोध्येचं मंदिर तयार व्हावं. किती धडपड होती आपल्या सर्वांची. किती धडपड होती. रोज आपण देवाला प्रार्थना करायचो, देवा हे राम मंदिर तयार होऊ दे. ज्यांनी केली असेल नसेल चला हरकत नाही, अयोध्येमध्ये राम आले. शरीर रूपी अयोध्येत राम कधी येणार? कधी येणार? कधी हे युद्ध संपणार? ज्या दिवशी विकारांचं युद्ध संपेल त्या दिवशी राम स्थापना आपल्या अंतरंगात होईल आणि तोच सगळ्यात मोठा धाक असेल. हा जन्मोत्सव साजरा करत असताना विद्यमान सर्वच ज्ञानी मंडळी या ठिकाणी आहेत. पंचकृषीतील माझी सर्व भावंड आहेत. आदरणीय हरिभक्त परायण अनिकेत दादा, हरिभक्त परायण नरेंद्र दादा, आमचा विठ्ठल दादा, हरिभक्त परायण सोपान दादा, हरिभक्त परायण जरा मोठे अथर्व. अच्छा, अथर्व दादा. आमचे राजाराम बाबा आहेत, मृदंगाचार्य आहेत, टाळकरी आहेत. सर्व या ठिकाणी चुकून मी पडून जाऊ नये म्हणून दोन्ही बाजूला दोन्ही उभा केले. गेली तर एवढ्या लांब
चटकून जाईल. बरं झालं पंखे लावलेत, आरामात झोप येईल मला. आता खूप दमल्यासारखं झालंय. माईक सिस्टीम सुद्धा चांगली आहे, छान आहे. चांगला आवाज द्या मधून मधून मला. भक्तिमती सर्व आया बसल्या आहेत. फक्त एकच काम करा, देव आलेत ना, मग देवाच्या उत्सवाचा हा अभिनय खोटा करायचा नाही. त्याला प्रदर्शन आवडत नाही, त्याला दर्शन आवडतं. आणि दर्शन करत असताना चेहऱ्यावर कधी दुःख असू नये. गॅसच्या टाकीचं टेन्शन आलं का तुम्हाला? का फारच इराचं टेन्शन घेतलंय काय माहित नाही मला, पण फारच तोंड पडले तुमचे. जरा चेहऱ्यावर स्मित असू द्या, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. विठ्ठल खूप बरं वाटलं बाबा. अगदी समोर भगवंत आहेत माझ्या आणि आईच्या समोर उभा राहिल्यासारखं वाटतं. कारण खूप थकलोय आणि थकून भागून सुद्धा आई माझ्याकडे पाहते की माझं बाळ थकलंय, असा अनुभव मला इथे उभा राहिल्या होतोय. मी भाग्यवान आहे की सगळी लोक मंदिरात पळताय, आज देव डायरेक्ट माझ्या समोर उभा आहे आणि देव अस्तित्वानं माझ्याकडे बघतो की काय, अशी जाणीव होते. या व्यासपीठावर उभा राहण्याची पात्रता माझी आहे किंवा नाही मला माहिती नाही. या धर्माच्या अभंगावर बोलण्या इतपत ज्ञान माझ्याकडे मुळीच नाही, पण तरी सुद्धा माझ्यावर ज्यांची परम कृपा आहे असे ब्रह्मलीन परमहंस परिव्रजकाचार्य स्वामी सागरानंद सरस्वती महाराज त्र्यंबकेश्वर आनंद आखाडा यांच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त व्यासपीठ आणि माझ्यावर असणारी अगाध माझ्या अंबाबाईची कृपा, या न्यायानं बुद्धीमध्ये जसं ज्ञान प्रगट होईल आणि आई वाणीतून जसं बोलून घेईल तसा जास्तीत जास्त अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल कुणाचं बाळ घ्या ना, ते उगाच कशाला उभा केलं तुम्ही, मग सगळ्यांचं लक्ष जातं. कुणाचंही घ्या, घेऊन बसा, नका उभा करू. ऐका, तत्वनिष्ठपणा चोखंदरपणा जगद्वंदनीय तुकोबरायांकडे आहे. आणि तुकोबरा हे धर्माचं अधिष्ठान आहे. नवे तुकोबराय म्हणजे साक्षात धर्म आहे, वेगळं काही सांगायचं नाही. ज्ञानोबराय म्हणजे साक्षात धर्म आहे. अरे धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे. भगवंताला धर्माची मूर्ती म्हणले ना, मग मला सांगा तुकोबरायांमध्ये भगवंतामध्ये काही अंतर आहे का हो? निमित्त त्या प्रतिमा, प्रमाण दिले महाराजांनी, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. जर भगवंत धर्माची मूर्ती असेल तर संत सुद्धा धर्मच आहेत साक्षात. आणि म्हणून धर्म हा धर्म शिकवतोय. धर्माचं पालन करायचंय कलियुगाच्या प्रवाहामध्ये. आज हा अभंग मुद्दामून निवडला कारण वर्तमान स्थिती संपूर्ण बिघडली आहे. मनुष्य स्वतःला विनाकारण परमार्थिक म्हणून घ्यायला लागलाय. एक गोष्ट लक्षात ठेवा, धार्मिकता वेगळी आणि परमार्थिकता वेगळी. थोडासा दान धर्म केला की कदाचित तुम्ही धार्मिक होऊ शकता, परमार्थिक नाही होऊ शकत. परमार्थिक होणं म्हणजे काय माहितीये? परमार्थिकाच्या सान्निध्यात आल्यावर सुद्धा अवगुण निघून जातील, त्याला म्हणतात अध्यात्म, त्याला म्हणतात परमार्थिकता. यत्किंचितही मनामध्ये कुठले अवगुण नसावे, सर्व गुण संपन्न आणि या गुणांना धारण करणारा भगवंत, षड्गुण ऐश्वर्य ज्याच्या हृदयामध्ये नांदतो ना, त्याला म्हणावं परमार्थिक व्यक्ती. या जगाच्या पाठीवर क्वचित माणसं परमार्थिक आहेत, हे मी म्हणत नाही. गीता सांगते मनुष्यानां सहस्रेषु, हजारामध्ये एक असा आहे की तो परमार्थिक आहे. हजारामध्ये एक. तुम्ही म्हणता महाराज आमचं काय? आमचं काय आहे तर स्वतः कधीतरी पानं पलटून बघा, काय आहे आपल्या हाताला लागलं. झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची वाटे लागली, जेवी पावसी अव्यंग निज धाम माझे. भक्ती आणि परमार्थामध्ये आपण बसतो का? धर्म ज्याला म्हणतात त्यापैकी कोणता धर्म आपण जाणलाय? एकच धर्म अर्जुनाला जगाच्या पाठीवर शिकवला. गीता फक्त अर्जुनासाठी नाही आहे. गाईचं दूध जसं वासरापुरतं मर्यादित नाही, तसं गीता ही अर्जुनापुरती मर्यादित नाही. रडले म्हणून गीता प्रगट करावी लागली. रडले, समजत नव्हतं, काही उमजत नव्हतं, मोह पाश होता. ज्या वेळेला युद्ध प्रसंग सुरू झाला, कंटाळू नका तुम्ही, हे ऐकणं महत्वाचं आहे. युद्ध प्रसंग प्रारंभ व्हायचा, आता शंखनाद करायचा. सेन योरूर भयोर मध्ये भगवंताला त्यांनी सांगितलं असं करा, माझा रथ 2 सैन्यांच्या मध्ये घेऊन जा. भगवंत म्हणले ठीक आहे अर्जुना. आता भगवंत असे आहे की जगाच्या पाठीवर सगळ्यात आगाऊ कोण म्हणलं तो देव आहे. तुम्ही म्हणता काही काही माणसं आगाऊ आहे.
देव सगळ्याच्या पाठीवर अगावं का कुणाचे सूत्र कसे जुळवायचे आणि कुणाला कसं ताळ्यावर आणायचं हे त्याला चांगलं माहिती आहे. बर भगवंतानी रथ न्यायला पाहिजे होता, 2 सैन्याच्या मध्ये नेला ना, मग डायरेक्ट रथ नेऊन दुःशासनाच्या किंवा दुर्योधनाच्या समोर नेऊन उभा करायचा होता. अर्जुनाने काय केलं असतं, ज्या वेळेला सभेत होते तेव्हा त्यांची बांधिलकी होती, ते शस्त्र असं धारण करू शकत नव्हते, पण आता ते रथावर होते की नव्हते. गांडीव नामाचा धनुष्य अर्जुनाच्या जवळ होता की नव्हता बोला. मग जागच्या जागी त्यांनी तर्कसातून बाण काढला असता, दुर्योधनाला मारला असता, दुःशासनाला मारला असता आणि अर्ध्या तासाच्या आत युद्धच संपलं असतं. राग त्याचाच होता ना बाबा. पण भगवंतांनी असं केलं नाही. रथ या दोघांपैकी कुणाच्या समोर नेला नाही. रथ कुणाच्या समोर नेला माहितीये? सगळे आचार्य होते ना, त्यांच्या समोर रथ घेऊन गेले भगवंत. आणि सगळ्या आचार्यांच्या समोर रथ उभा राहिल्यानंतर अर्जुनाला प्रश्न पडला. ते म्हणले, देवा तुला काही कळतं का? म्हणे का यांच्यासोबत युद्ध करायचं का? देव म्हणलं, मग आणखी कुणासोबत करायचं? ते म्हणले, हे आपले. ते म्हणले, पहिलं युद्ध आपल्याच लोकांसोबत करावं लागतं. कळलं तर नशीब माझं. पहिलं युद्ध आपल्यापासूनच सुरू करावं लागतं. आणि आपलं म्हणलं या मायाचा माया हा, आपलं म्हणलं की दुःख आहे, परक्याचं म्हणलं की सुख आहे. ते म्हणले, देवा तुला कळत नाही. ते म्हणले, तुला जेवढं कळतं तेवढं मला सांग. ते म्हणले, देवा तुला डोकं आहे का? अर्जुन म्हणतात, अधिकार होता तेवढा, तुम्ही म्हणत जाऊ नका, दात पडतील. तेव्हा तुला कळतं का काय? अरे हे कृपाचार्य आहे, हे भीष्माचार्य आहे, हे गुरु द्रोण आहे, अरे हजारो लाखो शिष्य यांनी घडवले, हा अर्जुन सुद्धा यांनी घडवलाय. हे सगळे माझे आहेत. अर्जुना हे माझं सोड, तेव्हा तुला सगळं प्राप्त होईल. रडायला लागले, देवा आता मला काही सुचत नाही, आता मला कळत नाही मी कोणता धर्म पाळू. कौरव माझे भाऊ आहेत म्हणून मी बंधूचा धर्म पाळायचा का? मी कुंती मातेचा मुलगा म्हणून युद्ध करायचं, मी मुलाचा धर्म पाळायचा का? द्रौपदीनं शपथ घेतली आहे, जोपर्यंत दुर्योधनाच्या रक्तानं केस नाहत नाही तोपर्यंत केसाची वेणी घालणार नाही. मी पती धर्म पाळायचा का? या सगळ्यांकडून शिक्षण घेतलं म्हणून शिष्य धर्म पाळायचा. आता माझं डोकं गोंधळून गेलंय, आता मी काय करू ते सांग. भगवंत म्हणले, काहीच करू नको, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. विठ्ठल जगाच्या पाठीवर एकच कर, मन मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, ते सर्वत्र नमस्कारी. मज एका ते मला भजलं की सगळे धर्म पाळल्यासारखे आहेत. म्हणून ऐका, सगळ्यात मोठा मानवतेचा धर्म कोणता? भगवंताची शरणागती. शिष्यस्तेहम शादी मानत्वम प्रपन्न. आता हे धर्माचे पालन काही ठिकाणी अभंग घेतल्या जातात तेव्हा जातीपातीचा विचार मांडला जातो. अरे धर्म म्हणजे कोणती जातपात नाही ना. हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. त्यानं माणूस बनावं एवढंच आहे. माणसाचे गुण त्याच्यामध्ये यावं. आता दिसायला माणसं आहेत, गुण सगळे पशूंचे आहेत. गुण सगळे पशूंचे आहेत. तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी तुमचंच तुम्हाला आठवण करून देते. दिसायला माणसं आहेत सुंबे बाबा, काही काही ठिकाणी फक्त आकाराने माणसं आहेत. कीर्तनात जर कुत्र आलं, कीर्तनामध्ये कुत्र आलं, कुत्र येऊ नये पण आलं तर तुम्ही काय म्हणता? कुत्र्याला काय म्हणता? असं म्हणतात का रामभाऊ बसा? काय म्हणतात? हाड म्हणता ना. अगं तिकडे बुकड्या झाले, त्याला आवाज ऐकू गेला वाटतं माझा. कुत्र्याला आपण काय म्हणतो? हाड. म्हणजे कुत्र्याला काय लागतं? कुत्र्याला काय लागतं? अजूनही काही जणांना कळच ना. अरे कुत्र्याला हाड आवडतं ना बाबा. ते सुट्ट्या घेऊ राहील, लांगेमध्ये उभा राहत आहे हाड गोळा करण्यासाठी. पिशव्या घेत, बोलणे खात, पण हाडच आणतं सगळे घरी कुत्र. जरा लेटच आहे बरं तुम्ही. कुत्र दिसायला माणूस आहे की नाही, विकार कोणाचा? उपाधी कुत्र्याची आहे की नाही. मग जर त्यानं तेच खावं आणि आपणही तेच खावं, मग त्याच्यातून आपल्या फरक काय राहिला? विठ्ठल विठ्ठल. अरे कधीतरी या पशुत्व माणसानं सोडावं की नाही? अरे पशुत्व सोडलं म्हणून रेड्याच्या मुखातून वेग बाहेर आले. लक्षात घ्या,
भिंतीने जडत्व सोडलं तेव्हा भिंत चलकवाई म्हणून चालायला लागली. मरणाऱ्यानं मरणत्व सोडलं म्हणून सच्चिदानंद बाबा आजारी लेखक झाला. माणसानं मनुष्य पण सोडलंय, ते मनुष्य पण त्याच्या अंगीकारी यावं म्हणून तुकाराम गाथा आपल्या वाट्याला आला, म्हणून माय ज्ञानेश्वरी आपल्या वाट्याला आली. कारण आपण हे विसरत चाललो. आता आज रामजन्मोत्सव आहे, देव आले आहेत. देव येण्याचे दोन कारण आहेत, पटले तर माना हलवा. दोन कारण आहेत देव येण्याचे. पहिलं कारण आहे देव एक तर सज्जनासाठी येतो नाही तर दुर्जनासाठी येतो. देव एक तर सज्जनासाठी येतो नाही तर दुर्जनासाठी येतो. एक तर तो प्रल्हादासाठी येतो नाही तर हिरण्यकश्यपूसाठी तरी येतो. एक तर तो रावण कुंभकर्णासाठी तरी येतो नाही तर शबरीची उष्टी बोरं खायला तरी येतो. किती उदाहरणं देऊ तुम्हाला. हरिविजय ग्रंथ, श्रीमद भागवत महापुराण या भक्तांच्याच कथा आहे ना बाबा. आला तर तो सज्जनासाठी आहे नाही तर दुर्जनासाठी आहे. आपलं तिथं काम खुशाल नाही म्हणतात. आपलं काम एक तर सज्जना, एवढं पटलं का महिला मंडळ तुम्हाला. एक तर सज्जनासाठी माना हलवा, जरा जड नका करू. एक तर सज्जनासाठी येईल नाही तर दुर्जनासाठी येईल. तुम्हाला पटलं का बाबांना. पटलं ना. मग इमानदारीनं वरती हात करा. बसलेल्या पैकी सज्जन कोण कोण आहे. कीर्तनकारासहित बर सज्जन नाही. मग इमानदारीनं वरती हात करा. बसलेल्यापैकी दुर्जन कोण कोण आहे. बघा, औषधाला सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. मग आपलं असं झालंय धोबी का कुत्ता घर का न घाटका. आपण कोणत्याच कामाचे राहिलो नाही. आपल्यासाठी देवानं यावं असं आपल्यामध्ये काही नाही आहे. देव येतो महाराज, पण कुणासाठी. ज्यांनी घरादारावर तुळशी पत्र ठेवलं आणि हरिनामानं जन ढगळून काढलं सगळं, त्या संत महात्म्यांसाठी. हरी भजनी हे ढवळी संसाराच्या नावी घालूनी आल्या. संसाराच्या नावी घालूनी आल्या. वाढता हा पुण्य धर्म केला. कोणता. संसाराच्या नावे घालून या शून्य. आणि मग काय केलं. हरी भजनी हे ढवळीले. आम्ही हरी भजनामधून भगवत तत्व जाग्या जाग्यावर शोधलं. नवे नवे भगवत अस्तित्व प्रगट झालं आमच्यासाठी. म्हणून देव आला बाबा. तो देव आणण्यासाठी किती अट्टहास. आता सकाळी राम जन्मोत्सवाचं कीर्तन झालं असेल. भगवंताची येण्याची काही कारण तुम्ही ऐकली पण असतील. ऐकलीत का. भगवंताच्या येण्याची कारण ऐकलीत का. ऐकलीत का. असे राग पाहता जसं बांध कोरलाय त्यांचा. किती छान कारण आहे. काहीतरी कार्यकारण संबंध लागलाय देवाला. काहीतरी धर्म आहे. मग गृहस्थ जन्माचा धर्म आहे, ब्रह्मचर्य अवस्थेचा धर्म आहे, वानप्रस्थाचा धर्म आहे. ऐका, संन्यास धर्म आहे. न्यास संन्यास वियोग आहे शिकवत असताना उद्धवाला निजधामाला जाता जाता प्रबोधन जे केलं ना, त्याच्यावर एकादश स्कंदाची टीका आहे भगवंताची. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. ते संन्यास धर्म आहे महाराज. वानप्रस्थ ही असाच आहे, जोडता मिळता. मग गृहस्थ धर्म सांगितला.
यामध्ये आल्यानंतर, कारण सृष्टी विस्तारासाठी ब्रह्मचर्य अवस्था सोडून गृहस्थाश्रमात यावं लागतं ना, मग गृहस्थ जीवनाचा काहीतरी धर्म आहे. काय? भक्ती करुणी जो पोट भरे, भजन करा पण संसारामध्ये उपरती येऊन असावे पण नसावे. वस्ती कर वस्ती आला क्या बात. प्रातःकाळी उठून गेला अक्षरे 25 वर्षापर्यंत विद्याध्ययन, त्याच्या पुढे संसारिक अवस्था गृहस्थ जीवन आहे ना. मग या गृहस्थ जीवनामध्ये यावं, कर्तव्य कर्म करावं आणि निज धामाला प्राप्त होऊन जावं. हे बोलायला जेवढं सोपं आहे, बोलता वाटे सोपे करणी करता टीरकापे, महाराज म्हणतात. हे इतकं सोपं नाहीये, इथे कर्तृत्व काही. म्हणून राम अवताराचं एकच कारण सांगते, ओंगाला आलं म्हणून. ज्या वेळेला ब्रह्मदेवाची काया दुभंगली आणि त्यातून एक स्त्री आणि एक पुरुष जन्माला आले, ते होते स्वयंभू मनु आणि दुसरी होती राणी सतरूपा. आता या दोघांचं अस्तित्व असं होतं, महाराज यांना 3 मुली 2 मुलं होते. सगळा राजपाट छान चाललेला होता, कशाची कमी नव्हती घरामध्ये. मी गृहस्थ जीवन सांगते, तिथून धर्माची संकल्पना प्रारंभ होते. नीट ऐका. काय झालं, सगळं ठीकठाक होतं घरामध्ये. आता राजा राणीचा सुखाचा संसार आणि चतुर्थ आश्रम प्रारंभ झालेला होता. बालपण केलं, ब्रह्मचर्य अवस्था केली, कर्तव्यातून सगळी पलायनता झाली, बस कर्तव्य मुक्तता झाली. बस आता या चतुर्थ आश्रमात जीवन जगणं चालू आहे. अशा वेळेला मध्यरात्र झाली आणि मध्यरात्री हुंदका देऊन कुणीतरी रडतानाचा आवाज त्या राजाला आला. राजाला आल्यानंतर तो उठून बसला आणि उठून बसल्यावर माझं राज्य इतकं सुखद असताना सुद्धा कोण दुखी आहे हे बघण्यासाठी राजा महलाच्या बाहेर पडला. खिडक्या बघितल्या, कक्ष बघितली, सगळा महल पायाखाली घातला, पंचक्रोशी दगडून पाहिली. रडण्याचा आवाज काही थांबत नव्हता, जोरात रडणं चालू होतं. इतकं वेगाचं रडणं एखाद्या स्त्रीचं जर असेल तर निदान ती संसार सुखासाठी तरी तळमळत असेल, वर्तमानामध्ये काहीतरी दुःख तिच्या अंतःकरणाला असेल. त्यांनी तो रडण्याचा आवाज ऐकला आणि ऐकल्याबरोबर सगळा महल पायाखाली घातला. शेवटी कंटाळून बिछाण्याकडे आले. मग त्यांना संकेत कळाला की अरे शेजारची कामिनी रडतीये आणि आपण बाहेर शोधायला गेलो म्हणे. मग तिला रात्रीतून हलवलं, काय झालं म्हणे, रडतीये तू, काय कारण आहे? एवढा सक्षम पती असताना मला सांग म्हणे, तुझं कुणी जर मन दुखवलं असेल तर एका क्षणात त्याचं शिरच्छेद करेल, एवढी ताकद आता सुद्धा माझ्यामध्ये आहे म्हणे. काही कमी पडलं का तुला? कोणती वस्तू हवी आहे का? कुणी तुझं मन दुखवलं का? उठून बसली आणि तिनं सावरलं. महाराज सतरूपा राणी तिचं नाव आहे. आणि सावरून बसल्यानंतर ती म्हणली, काही नाही हो, माझं म्हणणं तुम्ही ऐकावं एवढंच मला वाटतं. आता म्हणणं बघा कसं आहे, माझं म्हणणं तुम्ही ऐकावं. प्रत्येक बायकोला असं वाटतंच नवऱ्यानं आपलं म्हणणं ऐकावं. तुम्हाला नाही वाटत? अजिबातच वाटत नाही. काय वैरागीने बसल्यात सगळ्या, साध्याच आहे तो सगळ्या, फार अशा कोमल बसल्या, काही अशा नाही त्यांना तुमच्याकडून भावंडांनो. बघा, मला असं वाटतं तुम्ही माझं म्हणणं ऐकावं. पण अरे तुझंच म्हणणं आतापर्यंत ऐकतोय, काय बोल म्हणे. काही नाही म्हणे, मला सगळं मिळालं. फक्त आता एक गोष्ट बाकी राहिली. काय? प्रातः समय झाल्याबरोबर सगळ्या मुलींना, सगळ्या मुलांना बोलवून घ्या, त्यांच्या वाट्याचं त्यांना दानांना संकल्पानं वाटून देऊन टाका. काही उरलं तर गो ब्राह्मणांना द्या. सगळी वाटणी करा आणि माझा संकल्प पूर्णत्वाला न्या. काय संकल्प आहे? काही नाही म्हणे, जगाच्या पाठीवर
तिनं जे मागितलं अशी मागणारी जर सुदैवानं बायको भेटली तर पती सगळ्या जगाच्या पाठीवर नशीबवान. तिनं काय मागितलं माहितीये? सगळं जाऊ द्या म्हणे, सगळं संकल्पना दान करा आणि माझ्या सोबत वनामध्ये येऊन तुम्ही हरिभजन चतुर्थाश्रमात करावं एवढंच मला वरदान पाहिजे, बाकी काही नाही पाहिजे म्हणे तुमच्याकडे. एवढंच पाहिजे, एवढंच पाहिजे. आता जे टाळ्या वाजवल्या त्याचा गाडीत बसून माझ्यासोबत कळलं नाही यांना की संकल्प केला पाहिजे म्हणून. हे जर जगातलं कळतं पण ओळख नाही आहे. आम्ही लगेच मोकळं होतो ते दुसऱ्यांसाठी. स्वतःवर बाजू आली की नाही बाबा हे आपल्याकडून होणं नाही, हे आम्हाला जमत नाही. सांगा, हा गृहस्थ आश्रमातला एक मोठा धर्म आहे आणि म्हणूनच भगवंताने तथास्तु एवमस्तु करुणानिधी बोले, तुमच्याच पोटी मी येणार. कारण का धर्म पालन काय आहे ते तुम्ही केलंय आणि ही धर्म पालनता परंपरेने पुढे आली, संत माती पर्यंत आली आणि मनुष्यत्वाचा खरा ध्यास ज्या संतांनी धर्म पालनेनं जोपासला ते जगतवंदनीय तुकोबराय जर असतील तर त्याची शिकवण अभंगाच्या प्रथम चरणात. धर्माचे पालन भावंडांसाठी जोरदार टाळी होते. आपला धर्म आपण केला पाहिजे. कौतुक हे सुद्धा आहे ना महाराज. धर्माचे पालन करणे पाखंड, जीवनातलं पाखंड जावं. बऱ्याच वेळेला पाखंड जास्त वाढलेलं असतं म्हणून भगवत परमात्मा आपल्याला भेटत नाही. ज्या वेळेला राम राज्य होतं तो प्रवाह चालू होता. राम राज्याची काही विशेष घटना नाही. प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला म्हणजेच राम राज्य झालं. बाकी काही वेगळं करायची तिथे गरज नव्हती. ऐका, राम सानिध्यातली मंडळी सुद्धा एवढी परिपक्व होती राम नाम संकीर्तनानं की त्यांनी सुद्धा निष्ठाच पाळली महाराज. निष्ठेनं धर्म जोपासला. धर्म ते राम रावण युद्धामध्ये म्हणे गंधमादन नावाचं वानर होतं. गंधमादन धर्माचे पालन. एकदा निष्ठा उतरली की उतरली. आता आम्हाला हेच करायचंय, बाकी याच्याशिवाय पाखंड आमच्या जीवनामध्ये नाही. तो युद्ध प्रसंग चालू झाला म्हणे. युद्ध करता करता रावणाचं लक्ष त्या गंधमादनाकडे गेलं आणि काय उड्या मारतो, काय माणसं कापतो म्हणे हे. कारण हातामध्ये जे शस्त्र असलं, कारण आणि वानरांचं काय महाराज, या झाडावर उडी टाकायची त्या झाडावर टाकायचं. किती चंचल आहे महाराज. मरकटस्य सुरापान, आधीच मरकट चंचल आणि त्यामध्ये अशी नशा आली होती. सुरापानाची नव्हती, राम भक्तीची नशा होती त्यांच्या अंगावर त्या काळामध्ये. म्हणजे असा जोश असायचा. जय श्रीराम म्हणलं एवढी गेलीच महाराजला. त्या गंधमादनाला कौतुकानं रावणानं पाहिलं. रावणानं सगळं सोडलं त्याच्या मागे धावले. रावण, दशानन रावण एवढा मोठा राजा एका माकडाच्या मागे पडू लागले.
आणि पळता 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 गंधमादनाला पकडलं महाराज, पकडलं आणि झोपवलं. आणि झोपवल्यानंतर त्याच्या नरडीवर पाय दिला, घशावर असा पाय दिला. आणि पाय देताना रावण म्हणतोय काय, ए गंधमादना, तुला मी विचार केला तर जागेवर तुला मृत्यूदंड देऊ शकतो, आणि मी विचार केला ना तर माझी लंका सोन्याची. लक्षात ठेव, हे सगळं आहे ना तुझ्यासाठी आहे बरं का, तू काहीही माग मी द्यायला तयार आहे. तो म्हणला बाबा पण नर नका धरलं माझं. तो म्हणला काही नाही, या क्षणामध्ये प्रभू रामचंद्रांना सोडून द्यायचं आणि माझ्याकडे यायचं. गंधमादनानं शब्द दिला, जागच्या जाग्यावर मला मारून टाक पण मी राम सोडू शकत नाही. ही निष्ठा आणि हा धर्म आहे. इथेच मला समाप्त कर. पाखंड नव्हतं म्हणून परिणाम झाला. ज्या वेळेला सुला करायची होती मध्यस्थी, काय झालं, हनुमानजी आले, लंका दहन केलं, ती लंका जाळली महाराज. या सगळ्या गोष्टी झाल्या. भगवंता म्हणे आता लंकेवर चढाई केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ते म्हणले चला. सगळं सैन्य दल घेतलं. भगवंत प्रवास करत करत त्या समुद्र तटावर आले, लंकेच्या वेशी जवळ आले. आता वेशी जवळ आल्यावर प्रभू रामचंद्रांनी विचार केला. ते म्हणले असं करू, बिना युद्धाचं मिटत असेल तर बघूयात म्हणे आपण. बिना युद्धाचं मिटत असेल तर, कारण राम स्वभाव हा युद्ध करणारा स्वभाव नव्हता. राम स्वभाव हा शांत. शेवटी युद्ध प्रसंगामध्ये राम रडले आहेत. राम रडले. तुम्ही वाचा अध्यात्म रामायण. प्रभू रामचंद्र म्हणतात माझ्या एका सीतेसाठी कितीतरी स्त्रियांच्या मस्तकावरचं कुंकू पुसलं, याचं दुःख होतं प्रभू रामचंद्रांना. राम स्वभाव हा वादाचा नाहीच आहे. शब्द नीट ऐका, राम स्वभाव वादाचा नाही आहे. आणि म्हणून त्यांनी अंगदाला बोलून घेतलं, अंगदा इकडे. आता अंगद कोण होते, ज्यांना प्रभू रामचंद्रांनी मारलं, वालीचा मुलगा. आणि अंगद भगवंताच्या अवतारासोबत तुकोबरायांचे जेवढे अवतार झाले त्यापैकी एक अवतार अंगदाचा होता महाराज. राम अवतारातला एक अंगदाचा अवतार हा तुकोबरायांचा. आता अंगदाला बोलवलं. ते म्हणले काय नाही म्हणे बाबा, एवढं सगळं झालं, आता जमाव झाला, तोही तिकडे तपश्चर्या करतोय, सगळं झालं म्हणे, पण मला असं वाटतं म्हणे एकदा तू जावं आणि समजून सांगावं. तू जावं आणि समजून सांगावं. ते म्हणले काही हरकत नाही, आता तुम्हाला असं वाटतं ना मी मध्यस्थी करावी, जातो म्हणे, फक्त तुम्ही आशीर्वाद द्या. ते म्हणे आशीर्वाद आहे आणि माझा विश्वास आहे म्हणे तू सगळं सांभाळशील, कारण तुझ्यामध्ये धर्म प्रधानता आहे म्हणे. धर्म तू जाणलाय म्हणून पित्याचा नाश केल्यानंतर सुद्धा अंगद भगवंताच्या शरणागतीमध्ये आले. वालीला जाता जाता सांगितलं होतं, धर्म करायला होता त्याला, काही हरकत नाही म्हणे जातो. आता असं झालं, रावणाचा दरबार भरलेला होता. नीट ऐका, जरा सरळ बसा. रावणाचा दरबार भरलेला होता आणि लंकेमध्ये अंगदाने प्रवेश केला. आता जसा अंगदाने प्रवेश केला तसेच लंकेतले सगळे सैरावैरा पडायला लागले. एवढी लोक घाबरत होती महाराज. ती लोक एकमेकाला म्हणायची, अहो पहिलं शेपटीवाला आलं तर आपले घर जाळून गेलं म्हणे, आता हे दुसरं आलं म्हणे, आता हे काय काय जाळेल कुणास ठाऊक, कशी तरी घर उभा केलेत म्हणे. त्या रावणाकडे असे 10 जरी असले तर आपण कशाला नादी लागायचं म्हणे त्याच्या. लोक घाबरली महाराज. पण दरबारात बसलेली सगळी उन्मत्त होती, उदंड होती. दरबार भरलेला होता. एका गुप्तहेरानं सांगितलं म्हणे त्या रामचंद्रांनी एक वानर पाठवलंय म्हणे. रावण हसायला लागला. वानरच एक म्हणे त्याच्याकडे सगळे, येऊ द्या म्हणे त्याला आतमध्ये. अभिमान गुरुरानं बसलेला होता महाराज. आता अंगद आतमध्ये आले आणि आल्यानंतर रावणाने त्यांना परिचय विचारला. आपल्याकडे पद्धत आहे औपचारिकता, आलेल्या दूताचा परिचय विचारायचा असतो. रावणाने त्यांना परिचय विचारला, कोण हो तुम? त्यांनी सांगितलं अंगद नाम वाली का बेटा. पहिला परिचय दिला बरं, बापाचं नाव सांगितलं, अंगद नाव, रामचरित्र मानस मधलं वर्णन आहे. अंगद नाम वाली का बेटा. आता वालीचं नाव ऐकल्यावर रावणाला घाम फुटला, घाम. पण रावणाला माहित होतं वाली आता शिल्लक राहिलेला नाही आणि याला तरी काय लेकराला माहिती, हे तर तेव्हा शेवट होतं, याला काय माहिती. मग भरलेल्या दरबारामध्ये रावण म्हणला, अच्छा अच्छा वालीचा मुलगा का, तुमच्या वडिलाचे आमचे लई चांगले संबंध होते. अंगद म्हणला मला माहितीये ना, आमच्या बापानं तुमचं मुंडकं 6 महिने काखेत दाबून धरलं होतं. एवढा तर घाबरत होता रावण त्या काळात. वाली एवढा बोलाटे होता मला. तो म्हणला मी पहिला परिचय दिला पण दुसरा परिचय तुम्ही ऐकला नाही म्हणे. काय आहे? राम भक्त आहे म्हणे मी, राम भक्त आणि निष्ठेनं धर्म पाळतोय म्हणे, राम सेवा करतोय म्हणे. असं म्हणल्यानंतर रावणाला एवढा संताप आला आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांकडे इशारा करत रावण म्हणला उचला रे याला, म्हणला उचला आणि याला बाहेर फेका. पहिले बाहेर फेका. बघतो म्हणे याच्या गुरुकडेही बघतो, याच्या देवाकडेही बघतो म्हणे. तो तपस्वी पिवळे कपडे घालून बसलाय, काय तर म्हणे शंकराची पूजा करतो काय, रामनामाचे दगड फेकतो काय, याच्याकडे पाहतो.
अंगद हसता हसता म्हणले, माझ्या देवाकडे नंतर बघा आणि मला उचलून नंतर फेका, अगोदर माझा डावा पाय हलवून दाखवा म्हणे, फक्त डावा पाय. असा डावा पाय पुढे केला आणि जमिनीमध्ये रोंदला महाराज. रोंदल्याबरोबर खड्डा पडला. आता रावणाला वाटलं हेमाकडं हे काय म्हणे डाव्या हाताचा खेळ. बसले बसले लोकांना पदाधिकाऱ्यांना सांगितलं, ते फुकट खाणारे तिथे बसलेले होते. उठार म्हणले याला उचलून फेका. आता 2-4 जण आले. डावा पाय, बहुतेक डाव्या पायात ताकद कमी असते, उजव्या पायात जास्त असते. ते आले महाराज. 2-4 जण मोठे मोठे धिपाड असे हलवायला लागले. ते स्वतःच हलत होते, पाय काय हलत नव्हते. मग 10-10 जण आली. नंतर 50-50 जण आली. सगळे पदाधिकारी संपले. शेवटी सगळ्यांनी मिळून एकदाच पाय हलवण्याचा विचार केला. अंगद मोठ्या मोठ्याने हसू लागला. मला सगळे जण आले आणि असा पाय हलवताय. रावणाला पाहावल्याच गेलं नाही. कुणाच्याच हातानं तो पाय उचलत नव्हता. रावण म्हणला, सगळ्या बाजूला म्हणे, काही तुमच्यामध्ये ताकद नाही. रावण आसनावरून उठला आणि त्याचा पाय धरला. त्याचा पाय धरल्यावर अंगद एवढा हसला. रावण म्हणलं, तुला काय झालं दात काढायला? अरे माझ्या भगवंताला मारायला निघाला म्हणे, त्याच्या भक्तांनीच तुला पाय धरायला लावले. बोल म्हणे अजून काय पाहिजे? त्याच्या भक्ताने तुला पाय धरायला, आणखी काय पाहिजे? आणि मग वर्णन करतात, जय श्रीरामचा गजर केला महाराज आणि सहज झटका मारला हाताचा, सहज झटका. तर त्याच क्षणाला साम दाम दंड भेद असे 4 शीर उडाले आणि भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणावर जाऊन पडले. हा सगळा वृत्तांत झाल्यावर हनुमानजी सहित सगळ्यांनी त्यांना विचारलं, का हो म्हणे एवढी ताकद तर तुमच्यामध्ये नव्हती, मग ही ताकद आली कशानं? त्यांनी गोष्टी सांगितल्या. माझ्याकडे 2 अस्तित्वानं ताकद आली. पहिला धर्म आणि दुसरं भगवंताचं नाव. या 2 गोष्टीनं माझ्याकडे ताकद आली. तुकोबराय म्हणतात, या असुरांना हरवण्याची ताकद जर भगवान परमात्म्याच्या नामामध्ये असेल तर मनातल्या विकारांना हटवण्याची ताकद नसेल का? मग असं करूया, या मनुष्य जीवनामध्ये येऊन हाच ध्यास धरूया, अभंगाचं दुसरं हेचे आम्हा करणे काम, करणे काम. ज्या वीरांना, ज्या भक्तांना, ज्या संतांना यश मिळालं भक्ती तत्वाच्या या प्रबंधामध्ये, मग ते आम्ही अवलंबन करू नाही का? पद्मपुराण सांगतं, सत्व शुद्धी करम नाम नाम ज्ञानप्रदम सर्वम कामिनाम सर्व कामद मुमुक्षांना मुक्तीप्रदम. हे जपून नका ऐका. हेची आम्हा करणे काम. मनुष्य अवतारात आल्यावर हेच काम करायचं. एवढ्या दिवसाचा सप्ताह चालू आहे, आपल्यावर किती परिणाम झाला. आदरणीय अर्जुन बाबा सुंबेंसारखं व्यक्तिमत्व आपल्या गावात आहे. राजाराम बाबा आहेत. अनेक वारकरी संप्रदायातली थोर मंडळी इथं बसली आहेत. माझी भावंड आहे. सर्वांच्या साक्षीनं 36वं वर्ष. फक्त उत्सवाच्या निमित्तानं गावाला यायचं आणि एकदा सप्ताह सुरू झाला की बाबा जेवढे दिवस सप्ताह असतो त्यावेळेला लोक रामकृष्ण हरी शिवाय बोलत नाही. रामकृष्ण माऊली, रामकृष्ण हरी,
काला झाला मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम. पुन्हा काही मला माहिती आहे ना, मी बऱ्याच गावांमध्ये असं आहे की येतात आपला उद्योग येतात, हे भाग्याची गोष्ट आहे. पण नुसतं येऊन आणि बसून आणि हे ऐकून असं चालत नाही बाबा. काय कर्तव्य सिद्ध झालं सांगा ना मला. अख्खं गाव माळकरी झालं असेल, माझा समज असा आहे. अख्खं गाव 36वी 3 वर्षाची तपपूर्ती आहे, अर्थात तिसरं तप आहे. 36 वर्षाची तपपूर्ती आहे. अख्खं गाव माळकरी असेल असं समजून चालायला काही हरकत नाही. वरती हात करा बरं, कोणाकोणाच्या गळ्यात माळी आहे. याला काय लाज वाटली पाहिजे. असतील तर वरती करा आणि खोटं नाटक करू नका. मग कामाला राहील तपासून घेईल सगळ्यांची वरती. वा तुम्ही ग बाकीच्या याला पोत्यात बांधून इंद्रायणी कळतच नाही ना. मग करा आता हात खाली करा. काहीच परिणाम झाला नाही. बघा या भावंडांकडे बघा, अख्खं आयुष्य समर्पण आहे. काही काही लोक म्हणतात अरे त्यांना काहीतरी भेटतं. अरे हे परमार्थातून भेटण्याला सुद्धा नशीब लागतं बाबा. हे परमार्थातून भेटायला सुद्धा नशीब लागतं. कारण आस्तिक संपत्ती गोळा करायला जीवन जातं, दैवी संपत्ती गोळा करायला जीवन जातं, आसुरी संपत्ती गोळा करायला जीवन जात नाही. अवगुण यायला पटकन येतात, सद्गुण लवकर येत नाही. जाताना सद्गुण लवकर जातात, अवगुण लवकर जात नाही. लक्षात घ्या. आता कलियुगाचा प्रवाह चालू आहे. कुठे धर्म करतोय काय आपण. रोगराई वाढली आहे. आता सध्या हा युद्ध प्रसंग पाहिला तर दुपारीच आम्हाला डिझेल भेटत नव्हतं. एवढा प्रकोप चालू आहे, एवढा वाईट काळ चालू आहे. कधी कुणावर कोणती वेळ वाईट येईल. मग जेही राखे रघुवीर तेही उभरे कहू कालमो. इथं स्वतःसाठी तरी जगलं पाहिजे की नाही. एखादं ठिकाण असं असावं की तिथे पटकन बसावं, निर्मोही भावान डोळे बंद करावे, म्हणावं देवा आता तुका म्हणे घालू तयावरी भार. हे म्हणायला आपल्याकडे तोंड आहे का सांगा बरं. उगाच झोपेतून उठायचं तुका म्हणे घालू तयावरी भार असं जमत असतं. त्यांनी सगळं केलं ना महाराज. 20 वर्षाच्या वयामध्ये जेवढं तुकोबरायांसोबत घडलं तेवढं जर आपल्या सोबत घडलं असतं तर एवढ्या प्रतिकूलतेमध्ये आपण गळ्यातल्या माळी काढून ठेवल्या असत्या. काय काय घडलं माहितीये तुम्हाला. 20 वर्षाच्या वयापर्यंत तुकोबरायांनी किती माणसं गमावली आहे. किती आई बाप गेले, आई बाप गेले तुकोबरायांचे. मोठ्या भावाची पत्नी गेली. सावजी तीर्थयात्रेला निघून गेले. त्यांनी सांगितलं तुका की सावकार की आपल्याला जमत नाही. बाबांनी खूप शिकवण्याचा प्रयत्न केला पण दुकानदारी कधी आपल्याला जमली नाही. सरळ स्वभावाचे होते सावजी. घराचा सगळा कारभार तुकोबरायांवर येऊन पडला होता. तुकोबराय तत्वनिष्ठ होते. सावकार की चांगली चालू होती पण बाबा घर सुनं पडलं होतं. घरातल्या आई वडिलांची जागा रिकामी पडली होती. तुकोबराय म्हणायचे देवा हिरावून घेतलेस तू माझे आई बाप, हिरावून घेतलेस. माय गेली बाप गेला, सगळं संपलं देवा पण तू का हटणार नाही बरं का. मोठ्या भाऊजाई गेल्या. पत्नीचं आजार पण होतं, रुक्मिणी नाव होतं त्यांचं. तिचं आजार पण वाटलं म्हणून आई वडील जिवंत असतानाच पुण्याच्या एका शेट्टींच्या मुलीसोबत जिजाबाईंसोबत विवाह करून दिला. आप्पाजी गुळवे यांच्या कन्या आहे जिजाबाई, यांच्यासोबत दुसरा विवाह करून दिला. थोड्याशा पहिल्या पत्नी आजारपणातून सावरल्या. दोघी सवती प्रेमानं राहायला लागल्या. तुकोबरायांना थोडंसं बरं वाटायला लागलं. आपत्कालीन संकट आलं म्हणजे दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यावर घरातलं सगळं संपायला लागलं. काय करावं, कुणाकडून घ्यावं. दिलेलं कारण व्याज दिले होतं, सावकारकी होती. घ्यायला जावं तर ती माणसं पटापटा मरायची, अन्न नाही म्हणून रडायची. तुकोबा कुठून द्यावं आम्ही तुम्हाला, हो कुठून द्यावं. तुकोबरायांनी डोळ्यात पाणी आणलं. एक दिवस संकल्प केला आता कोणाकडून काही घ्यायचं नाही. 20 वर्षाचं वय होतं बरं. आता 20 वर्षाच्या तरुणाला बघा किती व्याधी जडली आहे त्याच्या मस्तकावर. त्याचं मन परमार्थात लागत नाही, व्यभिचार करतंय त्याचं मन. 20 वर्षाचा युवक आता बघा. आणि तुकोबरायांची अवस्था बघा, नीट ऐका. तुकोबराय बसले घरातल्या देवघरासमोर. हिशोबाच्या सगळ्या वह्या कान्होबांना आणायला सांगितल्या आणि सांगितलं कान्हा आता हे जे लोकांकडे घ्यायचं आहे ना ते सगळं बंद करायचं बरं का. लक्ष द्या माझ्याकडे. हे सगळं बंद करायचं. ते म्हणले मग काय करायचं. काही नाही म्हणले या सगळ्या वह्या बुडवून द्यायच्या इंद्रायणीमध्ये. ते म्हणले दादा मला मुलं बाळ आहे, तुम्हाला हे करायचं तर करा. तुम्हाला येत पण जर तुम्हाला समजत नसेल तर तुमच्या वाटेचं बुडवा, माझ्या वाट्याचं बुडवू नका. कान्होबांना अजून अनुभव आलेला नव्हता तुकोबांचा. म्हणून भावाचा वाटा भावाला काढून दिला आणि स्वतःच्या वाट्याचं सगळं इंद्रायणीमध्ये
तोंड डुबवलं. म्हणून कधी कधी बोलता बोलता आम्ही अभिमानानं सांगतो, जगाच्या पाठीवर पहिली शेतकऱ्याची कर्जमाफी केली असेल तर आमच्या तुकाराम महाराजांनी केली. बाकी त्याची घेणं देणं नाही. हे सगळं झालं, घरातली गरिबी वाढली, दुष्काळ वाढला, पत्नी अन्न करता गेली. कशी गेली? तिच्यासाठी दवा पाणी दिलं होतं वैद्यांनी. आता ती दवा पाणी अशी होती की ते दवा खाल्ल्यानंतर, औषध खाल्ल्यावर पोटामध्ये भूक 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 प्राण व्याकुळ व्हायचा. अन्न आणायचं कुठून? खाणारी तोंड होती पण घरात अन्न नव्हतं. आणि वेळेवर जर जेवण केलं नाही तर औषध घ्यायचं कसं म्हणून आजार वाढला. अन्न नाही मिळालं, औषध नाही मिळालं, गतप्राण झाल्या. मला डोळ्यात देखत बायको गेली तुकोबारा यांची, 20 वर्षाचं वय. त्या पत्नीपासून एक मुलगा झालेला होता ज्याचं नाव होतं संतोबा. संता. प्रसंग असा झाला, आईचा विधी उरकतो न विरकतो जिजाबाईला जवळ घेतलं. आणि तुकोबा म्हणतात, जिजे बिना आईचं लेकरू आहे बरं का, स्वतःच्या लेकरासारखं सांभाळायचं माझ्या संताला. आणि जिजाबाई सुद्धा चांगल्या मनाच्या होत्या. पटकन छातीला लावलं, गणी काही करेल, जीवाचं रान करेल, पण या लेकराच्या डोळ्याला पाणी येऊ देणार नाही. मी सावरेन सगळं, असा शब्द दिला. पण त्यांना माहित नव्हतं पुढचा काळ भयानक येणार आहे. अन्न तर संपलंच, पण प्यायला सुद्धा पाणी नाही. एवढा भयानक दुष्काळ पडला. पाणी आटलं, प्यायला पाणी नाही. आणि एक दिवसाचा प्रसंग असा होता की संतोबा रडायला लागले, बाबा पाणी द्या. 5-7 वर्षाचं वय होतं. 5-7 वर्षाच्या लेकराला काय कळतं? त्या धोत्राला अशी गाठ मारली आणि बाबा बाबा करत संतोबा रडायला लागले, बाबा पाणी द्या ना, बाबा पाणी द्या ना, पाणी नाहीये घरात, व्याकुळ झालोय. मी मांडीवर घेतलं आणि जिजाबाईंना आवाज दिला, जिजे काही कर, तू म्हणली ना जीवाचं रान करते. पाणी पंचक्रोशीत भेटत नव्हतं. कशा तशा उठल्या, उन्हाच्या ज्वाळा पायाला चटके बसत होत्या, पण लेकरासाठी पाण्याचा माठ डोक्यावर घेतला कोरडा. पाणी आणायला गेल्या. तोपर्यंत तुकोबा संतोबांना सांभाळत होते आणि सांभाळता सांभाळता त्यांच्या डोळ्याला आलेलं पाणी पुसत होते. गमत अशी झाली महाराज, जेव्हा जिजाबाई पाण्याचा माठ घेऊन आल्या तेव्हा त्यांनी हात केला, पटकन ये म्हणे, माझं लेकरू व्याकुळ होतंय. घाई घाई नाहीये, घाई न येता येता लुगड्यामध्ये पाय अडकला, धपकन पडल्या आणि पाण्यानं भरलेला माठ फटकन फुटला डोक्यावरचा. आसुसलेली जमीन होती, सगळं पाणी व्याधलं महाराज. पाण्याचा एक थेंब सुद्धा संतोबाच्या तोंडामध्ये गेला नाही. आणि आता मात्र तुकोबांना रडू आलं. आणि रडता रडता तुकोबा म्हणले, संता जगाच्या पाठीवर मी तुझा बाप म्हणून घ्यायला योग्य नाही रे, कमी घ्यायला योग्य नाही. त्यावेळेला मरणाऱ्या मुलानं तुकोबांच्या तोंडाला हात लावला आणि सांगितलं, बाबा असं म्हणू नका. माझी आई म्हणायची, या देहू गावामध्ये तुझा बाप म्हणजे साक्षात पांडुरंग आहे, साक्षात पांडुरंग. बाबा परमात्मा आपली परीक्षा पाहतो ना, पण कंठ अवरुद्ध झाला आणि बाबा बाबा करत 5-7 वर्षाचं लेकरू मांडीवर मरून पडलं तुकोबारा यांच्या. बोला किती प्रतिकूलता आहे. धर्मपालन म्हणता कशाला, हेची आम्हा करणे काम. आणि मग देवाच्या समोर जाऊन तुकोबा भांडायला लागले, ए देवा, ही माझी मिराशी, ही माझी मिराशी, ठाव तुझे पायापाशी, याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. तू जर परीक्षा घ्यायला समर्थ असशील ना, तर मी सुद्धा तुझा दास आहे. मी ही परीक्षा द्यायला समर्थ आहे, पण मागे हटणार नाही देवा, मागे हटणार नाही. ही भूमिका तुकोबारा यांची होती. सांगा, या कलियुगात थोडं कमी पडलं तर आपलं अस्तित्व शून्य होऊन जातं. आपण तर नास्तिकतेकडे झुकायला लागलो. काही आपल्या हातामध्ये राहिलं ना सारखं, आपण वेड्यासारखं वागतोय. असं करू नका. तुकोबांचं अस्तित्व जाणा. आणि या अस्तित्वाचं प्राधान्य तुकोबांचं वाढलं म्हणून त्रिलोकामध्ये आज गजर झाला. कारण का, ते मागे हटले नाही. त्या वेळेला सुद्धा तुकोबांना बळ दाखवणारे अनेक होते, पण तुकोबांकडे भगवत प्राप्तीचं वैदिक रत्न होतं आणि ते रत्न त्यांनी वापरलं अभंगाच्या 3ऱ्या चरणात.
तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. असं आहे, दोन गोष्टी आपल्याकडे, शस्त्र आणि शास्त्र. शस्त्र आणि शास्त्र. एक तर काम शस्त्राने व्हावी, नाही तर काम शास्त्राने व्हावी. शस्त्राने काम कुणी करावी आणि शास्त्राने काम कुणी करावी. हे तीक्ष्ण उत्तरे जे आहे ना, हे इथून प्रारंभ होतो, शस्त्र आणि शास्त्र. गावात जर सत्ता करायचा असला आणि लोक वर्गण्या देत नसले की बंदूक हातात घ्यायची आणि अशी डोक्याला लावाय, वर्गणी देतो का नाही तर गुळीच घालील तुला. असं जमल का? जमल म्हणले काय काय झालं, लई वैतागलेला काय कुणास ठाऊक. जमल तिथे काय लागेल? शास्त्र लागेल, शस्त्र चालणार नाही. तुकोबारायांनी हेच केलं. जे जे विरोधक होते ना, भट्टांसहित रामेश्वर, या सगळ्यांना वैदिकता सांगितली. अरे बाबा, मनातला भगवत तत्वाचा ध्यास मोकळा करायला कोणत्या वेदाची परवानगी घ्यावी लागत नाही. ती वैदिकता समोर मांडली. कोपला पाटील गावाचे हे लोक, ते करताना सुद्धा तुकोबारायांच्या काळात तुकोबारायाला छत्र होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं. आमच्यासारखा जर एखादा कीर्तनकार असता आणि कोणत्या भागात जर कोणी त्रास दिला असतं तर लगेच फोन करून, साहेब बघा बरं तेवढं लय त्रास देत आहे, त्याचं काम करून टाका. अर्ध पैसे काम झाल्यावर दिले ना, अगोदर अर्धे दे. हे आमच्यासारख्याचं काम आहे. असं वाटतं तुम्हाला खरंच माझ्याकडे भाऊ? मग कुशाल भाऊ म्हणता तुम्ही? तुकोबाराय होते महाराज ते. शस्त्र आणि शास्त्र याच्या पलीकडे होते. माणसाचे काही धर्म आहेत. एखाद्या युद्धभूमीमध्ये युद्ध सुरू झालं आणि तिथे तुम्ही शस्त्र न घेता जर गीता उघडून बसला तर समोर जर येईल दना मारून जाईल, तिथं शास्त्र लागणार नाही. तिथं योद्ध्याला, क्षत्रिय कुलावंत जो आहे तो शस्त्रांना शोभून आहे. आणि जो वैदिक धर्म जाणतो, जो सनातन धर्म जाणतो, तो शास्त्रानेच संपन्न असला पाहिजे. हे शास्त्र शस्त्रांच्या रूपामध्ये शाब्दिक ते त्यांच्या हातामध्ये होतं आणि ते समाजाच्या हितासाठी त्यांनी वापरलं बरं का. ते हित ज्या नामातून ज्यांनी केलं त्याचं स्मरण करूयात. विठोबा याच्यासाठी सगळ्यांनी एकदा वरती हात करा. ताट सरळ, सगळ्यांनी वरती हात करा. सरळ करा, सरळ. हातात वाक ठेवला की सांधेवात होत असतो. अरे तुम्ही कशाला करा, तुम्ही टाळ की गळे तुमच्या काय करा. सरळ सरळ करा. ताट सरळ जाऊ द्या, सरळ. आज राजाराम बाबा म्हणले रामनवमी आहे, 12 वाजेपर्यंत कीर्तन, 2 वाजेपर्यंत, सकाळच्या 4 वाजेपर्यंत. किती जमल तुम्हाला? ताट करा, ताट सरळ. 10 मिनिटाची गोष्ट तेवढी सांगते, तोपर्यंत वरती हात राहू द्या. एकदा काय झालं माहिती का, एक राजा होता. वरती हात करा, सरळ. पाठीमागे बसलेली भावंड सर्व सर्व ताट करा. म्हणा महाराज राम भजन करूया. श्रीराम जय राम.
धर्मवीर संभाजी महाराज की आज की आनंद की अपने अपने परिवार की परिवार की विजय. अरे काय यार, कोणी काही म्हणे ना आपल्या घरी मग जय. खरं तर जय जयकार करायची गरजच नाही आहे. ज्यानं राम शरणागती घेतली आणि ज्याने या कलियुगामध्ये धर्म मर्यादेचा पाळला तो मनुष्यत्वाला सिद्ध होईल महाराज. आणि त्याच्यासाठी काहीही करण्याची गरज माणसाने लागली तर ती करावी, पण धर्म जाऊ देऊ नये, धर्म तुटू देऊ नये. मग तो पतिव्रतेचा धर्म असेल, तो एखाद्या सैनिकाचा धर्म असेल, तो एखाद्या पुत्राचा धर्म असेल, तो एखाद्या पतीचा धर्म असेल, तो एखाद्या शिष्याचा धर्म असेल, किंवा तो एखाद्या गुरुचा धर्म असेल. त्या धर्मासाठी, कारण धर्मो रक्षती रक्षितः. आपण जर धर्म जपला, खरं सांगू जगाच्या पाठीवर भारतासारखा पवित्र देश पुन्हा दुसरीकडे पाहायला नाही आहे. भारतासारखे पवित्र आणि त्यात सोने सुहागा म्हणजे महाराष्ट्र, माहितीये का? आणि त्याच्यात आणखी सोने सुहागा म्हणजे संत ज्ञानोबांचा अवतार, तुकोबांचा अवतार इथे झाला आणि आपल्या वाट्याला माय ज्ञानेश्वरी आली. ही भाग्याची गोष्ट. हरिदासांचा देश आहे हा, हरिदासांचा. आणि म्हणून आता राम जन्म आहे म्हणून थोडस रामायणातली मर्यादा सांगते जाता जाता. काही नाही, ज्या वेळेला सीता शोध प्रारंभ झाला, सीता शोध, त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा, वनवास होता प्रभू रामचंद्रांना, सीता मातोश्रींना वनवास नव्हता. आणि तोही 14 वर्षाचा होता. कारण राम अयोध्येच्या महलाच्या पायऱ्या 14 होत्या, म्हणून एका पायरीचा एक वर्ष, म्हणून 14 वर्षाचे तो वनवास होता. ठीक आहे, सीता मातोश्रींनी सगळे दागदागिने घातलेले होते, वनवास त्यांना नव्हता. आणि अशा अर्थाने ज्या वेळेला त्यांचं हरण झालं ना, त्यावेळेला त्यांनी आपली आभूषणं रस्त्यामध्ये टाकायला प्रारंभ केला, त्या पुष्पक विमानात बसल्यावर. आणि मग आभूषणं टाकता 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 गळ्यातला जो मणिहार होता, तो मणिहार रस्त्यामध्ये एका ठिकाणी पडला. आणि सुंबे बाबा पडल्यानंतर ज्या वेळेला त्या मारीजाचा वध झाला, पंचवटी रिकामी झालेली दिसली, तेव्हा प्रभू रामचंद्र शोधण्यासाठी लक्ष्मणासहित निघालेले होते. आणि रस्त्यानं जाता जाता तो गळ्यातला मणिहार त्यांना तो दिसला. प्रभू रामचंद्रांनी उचलला, बघितला, डोळ्यात पाणी आलं, पण शहानिशा करण्यासाठी लक्ष्मण दादांना विचारलं, म्हणे लक्ष्मणा, अरे हा हार माझ्या सीतेचाच का रे? माझ्या सीतेचाच का हा हार? त्यावेळेला लक्ष्मणाचं उत्तर असं होतं, दादा पायाचे आभूषण असतील तर लक्ष्मण एका क्षणात ओळखेल. कधी मी वहिनींचा चेहरा पाहलाच नाही, तर गळ्याचे आभूषण ओळखू तरी कसं? मी तिला आई म्हणून पूजलंय. ही भारताची संस्कृती आहे. आणि म्हणून आज होणारे स्त्रियांवरचे अत्याचार, आज होणारे गौमातेवरचे अत्याचार, काय देश विटंबल्यासारखा वागतोय हो, काय माणसांची विकृती झाली. आणि खरं सांगू का, ही विकृती वाढण्याचं कारण एकच आहे, पाणी वाईट आहे आणि खाणं वाईट आहे. जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन, जैसा पियोगे पाणी वैसी बनेगी वाणी. आता ओघाला आलं म्हणून एक सांगते, एका जणाला देव प्रसन्न झाला, दादा प्रसन्न झाला, आणि देव त्याच्यावर एवढा प्रसन्न झाला तर विमानच घेऊन आला. आता विमान आणलं, चुकीचं केलं का देवानं? चुकीचं केलं. आता इथं बसल्या बसल्या समजा विमान आलं तर बसल्या बसल्या असं कोणाला वाटतं जागेवर आपण वैकुंठवासी व्हावं? इथं वाटलं पाहिजे की इथं बसल्या बसल्या जागेवर स्वर्गवासी व्हावं, वैकुंठवासी. तुम्हाला वाटतं का? घाबरायला काळजी करू नका. आपलं एवढं भाग्य नाही, कीर्तनात मरणी आपल्याला एवढं भाग्य आहे का आपलं महाराज? ते वैकुंठावरून विमान आलं, देव उभा राहिला. तो म्हणला, ए देवा
कशाला आला? ते म्हणे मी एवढा प्रसन्न झालो म्हणे तुझ्यावर, एवढा प्रसन्न झालो असं वाटतं म्हणे आता तू बसावून जायचं, मी तुला घेऊन जावं. ते म्हणला देवा आपण स्वार्थी नाही, कधीच जीवनात आपण स्वार्थ केलेला नाही. जायचं ना एकटं नाही जायचं म्हणला, आता 7-8 जण तरी घेऊन जाऊ म्हणलं आपण सोबत. देव म्हणलं एवढ्याचं काय काम आहे? तो म्हणला मी भजन करतो म्हणून तुम्ही विमान आणलं का नाही? मग माझ्या भजनामध्ये जे जे माझे साथीदार आहेत त्यांना का सोडायचं म्हणे? त्यांना सुद्धा वाटतं म्हणे विमान यावं. कितीतरी वेळेला भजनात ते म्हणतात की आता सगळं झालं, आता काय नाही देवाचं बोलवणं यावं. म्हणतात का नाही माणसं असं? बोलता बोलता काय नाही, आता काय राहिलं जीवनामध्ये, आता बस विमान यावं आणि निघावं, विमान यावं निघावं. देव म्हणला मी थांबतो, कोण कोण येतं पाहूच म्हणे. तो म्हणला देवा नक्की थांबशील? म्हणला आजचा दिवस जाऊ दे पण मी थांबतो, तू बोलवायला जा. तो गावात गेला आणि पहिली थाप ब्राह्मण काकाच्याच दारावर दे, ब्राह्मणाच्या. ते देवपूजेला होतं ना तिथे भजन काकडा म्हणतात. काका हो काका, काय रे म्हणे बाळा? काका विमान आलंय, स्वतः देव आलाय, येताय ना? काका म्हणले बाळा लेक बाळापणाला आली, पण तू संधी सोडू नको, विमानात बसून जा. तसं पुन्हा पुन्हा येत नसतं, काळजी करू नको, मी पाठीमागून येईलच. मला माहिती विमान येईल की नाही येईल, पण तू जा. तोंड पडलं त्याचं. म्हणलं काय काका आगाऊ निघाले? आतापर्यंत तर म्हणत होते विमान आल्यावर सोडू नये, पण काका आले नाही म्हणे. दुसरी थाप माळी काकांच्या दारावर मारली. काका देवाच्या गळ्यात घालायला माळा तुम्ही द्यायचे ना, ऐका ना विमान आलंय, तुम्ही म्हणायचे ना सगळं संपलं आता विमानात बसून जायचं, चला मी तुम्हाला काय घालोय, देव थांबलाय गावाच्या वेशी जवळ. काका म्हणले पोराचे लग्न बाकी आहे, असं जाता येत नसतं बाळा, पण तू संधी सोडू नको, तू जा आणि बस विमानात, सावकाश जा, स्वतःची काळजी घे, भगवंताची सेवा कर. काका म्हणताय. तो म्हणला माळी नाही आला, ब्राह्मण नाही आला, मग भजनात मृदंग वाजवणाऱ्याला तरी विचारा. दोघं पैकी कोण यायला तयार? दोघे पण कुवारीच करतात. अरे फार आहे त्यांचं, फार अजून दुःख सहन करायचं बाकी आहे त्यांचं. ते म्हणले आम्ही आम्हाला अजून भरपूर कीर्तन वाजवायचे म्हणे, तुम्ही असं करा विमानाची संधी सोडू नका, तुम्ही जा. ते म्हणले नाही वाजवणारे आले, निधन गाणार आहे तरी तयार आहे. बरं गाणार तरी चला, काही हरकत नाही. बघता 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 सगळ्यांचा नकार आला. भर दुपार झाली, हा तोंड पाडून देवाकडे आला आणि देवाला म्हणला देवा कुणी नाही आलं रे माझ्यासोबत. देव म्हणणार येणारच नाही, इथं फक्त बोलायची गणित नाही, पण कोणी येत नसतं. तो म्हणला देवा माणसं नाही आले, पण जनावर जर आली तर? काही काही लोक डोकं कुठं वापरतील सुंदे बाबा सांगता येत नाही. माणसं नाही आली पण जनावर आली तर ठीक आहे. पण असं म्हणजे मी संध्याकाळपर्यंत थांबतो, तू प्रयोग कर. याला माहिती होतं गावाच्या बाजूला जंगल आहे, जंगलाची सुरुवात होते. हा गेला इमानदारीनं, फार इमानदार होता. आणि त्या जंगलाची सुरुवात करायची की अलीकडे एक नाला होता मोठा, डोह. त्या डोहामध्ये दुर्गंधानं भरलेलं एक सुकर फसलेलं होतं. सुकर कळतं का तुम्हाला? सुकर अगं डुक्कर, आता कळलं झालं डुक्कर. ते डुक्कर फसलेलं होतं. यानं अंगावर पाणी टाकलं, अपवित्र पवित्र. त्या डुकराला वाचा पडली. तो लाले डुकरा विमान आलंय म्हणे, विमान आलंय. असं कुणीच यायला तयार नाही, पण डुकरा मी तुझ्यासाठी तयार आहे, तुझी जर इच्छा असेल तर चल बरं. डुक्कर म्हणलं आपली प्रामाणिकपणानं फार सत्सत विवेक बुद्धीची इच्छा आहे, मला असं वाटतं म्हणे मी उठावं लगेच विमानात बसावं, पण माझा एक नियम आहे म्हणला, मी बायकोला विचारल्याशिवाय काही करीत नाही. कोण म्हणलं? तुम्हाला म्हणायचं मी याला डुक्कर म्हणलं. थांबलं ते म्हणलं डुकरा सगळ्याच असं आहे, काही हरकत नाही, तू घरात जा आणि विचार. मग डुक्कर इमानदारीने घरात गेलं आणि मग त्यांना आवाज दिला. अगं डुकरीनी आता ते आणि आहे ना मला ते नावाने आवाज दिला रे का, ते तसंच म्हणलं ना मला. आता काय करावं? ती म्हणली काय अवळ विमान आलंय, यायची तयारी आहे का? तिनं मुला बाळांना विचारलं. ती म्हणली अहो समोर जो बोलवायला आला त्याला कल्पना दिली का आपली संख्या किती आहे? 4 बायका आणि 37 मुलं आहे. डुकराचा परिवार साधा परिवार नव्हता. एवढ्यांना बसायला जागा आहे का? तो विद्वान म्हणला सगळ्यांना बसायला जागा आहे, फक्त तयारी करा. अहो तिथे कशाची कमी आहे तयारी करायला? चला 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 सगळे घाई घाईनं निघाले महाराज. असं दारातून बाहेर जायचं. त्याच्या पत्नीनं आवाज दिला. ती म्हणली अहो ऐका,
आपली मुलं काहीतरी विचारतायत म्हणे, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्याकडे? तो जो आपल्याला न्यायला आलाय ना त्याला विचारा म्हणे, काय आपली मुलं म्हणतात आम्ही जे खाली खातो. किती अनुभव माणसं आहे, वरती त्यांना तेच पाहिजे खायला. आम्ही जे खाली खातो ते आम्हाला वरती मिळेल का? अरे विवेक बुद्धी राहिली नाही, खानपान घाण वाढलं, जसं अन्न पोटामध्ये गेलं तशी विकृती बुद्धीमध्ये यायला लागली, म्हणून चांगल्या चांगल्यांची बुद्धी भ्रष्ट झाली. विठ्ठल विठ्ठल. सत्सद विवेक बुद्धी येण्यासाठी या कलियुगाच्या प्रहाराला सुद्धा शाब्दिक ज्ञानाचा वार करणारे जगद्वंदनीय तुकोबराय जर असतील तर महाराज म्हणतात भगवंत नामाचं बळ आणि ताकद आमच्यामध्ये अशी आहे की आता आम्ही कुणाला भीत नाही, अभंगाचा शिवा नाही भीड भाव तुका म्हणे सांड थोर. आता कसल्या प्रकारची भीड नाही आणि भार नाही. आता जगाच्या पाठीवर आम्ही कुणाला द्यायला, कारण जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाहिजे. काळाला आम्ही घाबरत नाही तर जगातल्या माणसांना नातीव्याधींना घाबरायची काय गरज आहे? कारण नामाचं एक सूत्र आमच्या हातामध्ये आहे, कलियुग केवळ नाम आधारा. आज राम जन्मोत्सव आहे माई बाप, आणि 36 वर्षाचं तप जर फलयाला आलं असेल, साफल्य झालं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, काही तरुण भावंड बसली आहे. आता जर काही चांगलं कर्म केलं तर पुढचा काळ आपल्यासाठी चांगला आहे. काहीतरी मागे चांगलं घडलं म्हणून आता आपण चांगलं बसून खातोय, फार त्रास नाही आपल्याला. लक्षात घ्या, कर्माची शिदोरी कुणाला चुकत नाही. कर्म घेती झोले तिथे कुणाचे न चाले. ही कीर्तन प्रवचन त्याच्यासाठीच आहे. गावामध्ये कीर्तन असावं का? फक्त गावातली घाण नाही तर मनातली घाण दूर जावी यासाठी कीर्तनाचं प्रयोजन आहे. सत्पुरुष गावामध्ये येतात, अनुष्ठान करतात, आपल्याकडून करून घेतात, आपलं काम आहे. फक्त पंक्ती देऊन मोकळं नाही व्हायचं. अरे सत्पात्री दान करायला सुद्धा माणसं सत्पात्री असावी. या देहाला कुठेतरी घाटीची गुढी उभारावी, एखादी माळ तुळशी पत्राची गळ्यामध्ये असावी, त्यानं हा देह सफल होईल. रसेंद्रिया हरी नामामध्ये भिजावी. हे तारुण्य पण ताज्या फुलासारखं देवाच्या चरणावर वाहून टाकावं. कारण देवाला शिळी फुलं आवडत नाही, सुकलेली फुलं आवडत नाही. मी वडीलधाऱ्यांची माफी मागून बोलते. तरुण पण हे ताजं फुल आहे. आणि उतार वयाला आल्यावर सगळेच परमार्थ करतील ना बाबा, पण तरुण वयात जर समर्पण केलं, इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनींनो ऐका, काहीतरी देश धर्मासाठी आपलं ऋण आहे. फक्त इथे सकाळी उठायचं, डबे करायचे, त्यांना वाटं लावायचं, पोरांना शाळेत सोडायचं, दुपारी पाय पसरून टीव्ही बघायची, वेळ भेटला तर देवाच्या अंगावर पाणी टाकायचं. कोणी निष्ठावंत भावाने पूजा करणारी असेल तर माझा प्रणाम आहे. संध्याकाळ झाली की पुन्हा खायचं, झोपायचं. याच्या पलीकडे कोणतीच कामं राहिली नाही. आता कोणतीच नाही कामं राहिली. अहो त्या टीव्हीचं ते इतकं वेळ लागलं, मधली ऍडव्हर्टाईज आल्यावर भाजीला फोडणी देणारी बाकी मी माझ्या डोळ्यानं पाहिजे. म्हणजे थोडा सुद्धा वेळ वाया जाऊ नये. एकदा मी कीर्तनाला गेलो, हा होता माझ्यासोबत, एवढी गर्दी दिसली, आयोजकाचा काही फोनच लागेना. फोन लागेना तर मी म्हणलं याला, अरे बघ तरी जाऊन काय झालं म्हणून. अगदी घराच्या जवळून एवढी गर्दी दिसली, अरे बापरे म्हणलं, कुणीतरी गेलो म्हणलं कुणीतरी. हा रस्ता काढत आतमध्ये गेला तर बाया रडत होत्या. ते अर्ध्यातूनच वापस आलं. म्हणलं तिथे आतमध्ये फार रडारडी चालू आहे. म्हणलं गेलो कुणीतरी, आता आता काय करायचं म्हणलं, आपण आयोजकाचाही फोन लागेल. मध्ये जाऊन बघ नेमकं कोण गेलं नाही. म्हणजे हा अंत खोलीमध्ये आतमध्ये गेला. सिरियल चालू होती, त्या सिरियल मध्ये त्या सासूनाचे भांडणं चालू होते आणि त्याच्यावर या सगळ्या जणी रडत होते. एवढं रडाकुडी चालू होती, एवढा की त्यांना गुंजता आवरे ना महाराज.
इतकं वेळ जर आपल्याला परमार्थाचं लागलं ना तर भवसागर पार करून जायला उशीर लागणार नाही महाराज. याची देही आणि याची देव. वेळ लागायला उशीर आहे, वेळ लागायला. बघा हे भावंड, हे वारकरी मंच बघा, दुसऱ्या गावावरून आपल्या गावामध्ये येतात आणि कीर्तनाचा रंग रंगतात, नाचून जेव्हा तरुणाई त्यांच्याप्रमाणे मर्यादित राहील. लक्षात घ्या, कुळा खंडनात एक साधू जन्माला यावा, एक पतिव्रता जन्माला यावी, नाहीतर एखादा सैनिक तरी जन्माला यावा. तेव्हा भगवंताला सुद्धा या देह दिल्याचा गर्व वाटतो. नाहीतर मग भगवंताच्या नशिबाला काय वेळे कमी आहेत का? मी तर कधी कधी माऊलींच्या दर्शनाला गेले की मी म्हणते, माऊली तुमची कमाल आहे, किती नमुने सांभाळता तुम्ही. जाताना घंटा वाजवतो, येताना वाजवतो. काही काही वेळे सुधरतच नाही त्यांना कसं वागावं, कुठं काय करावं. कारण का बुद्धीतलं अज्ञान वाढत चाललं, आमची विकृती वाढत चालली. आता एका थोडे दिवस बाकी आहे, काळाचा प्रकोप एवढा वाढला की आता अगदी थोडा क्षण बाकी आहे. इथे जर हरिनामाचा प्रभाव वाढवला नाही तर आपलं सगळं संपलं. मी भीती घालवत नाही, फक्त जाग करून देते. कारण उठा जागे वारे आता हे जर आलं असेल तर त्याचं कारण एवढंच आहे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. तिथे पापांचं शमन होतं, म्हणून हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे ज्ञानेश्वर पंचक्रोशीतील सर्व गायकवादक असतील, आदरणीय सोंबे बाबा असतील, आदरणीय राजाराम बाबा धुमत असतील, आपण सर्वच मंडळी खरं तर अनुष्ठानानं सिद्ध झालेली ही मंडळी आहे. आणि बाबा तुम्ही मगाशी वाक्य बोलले की तुमच्यासारखी माणसं आम्ही लेकरं आहोत तुमचे, तुमच्यासारखी व्यक्ती आमच्यावर अनुग्रह करावी. खरं तर हा अनुग्रह सिद्धीला जावा. अजून तर आम्ही विद्यार्थी आहोत, आम्हाला अजून नीट कीर्तन करता येत नाही, पण तुम्ही जुन्या काळापासून जे बीजारोपण गावागावामध्ये जाऊन केलं, आता आमच्याच्यानं ते होत नाही. आम्ही तर जाऊन कीर्तन करतो, पण गावात जायचं, टिकायचं, मधुकरी मागायची, लोकांना माळकरी बनवायचं, पारायण करायची, अनुष्ठान करायची. ही जुनी कीर्तनकार मंडळी जेवढी वागली ना तेवढं आमच्याच्यानं होणार नाही. उलट तुमचेच आशीर्वाद आमच्या सारख्यांच्या माथ्यावर असावे आणि शेवटच्या श्वासापर्यंत ही कीर्तन रचना व्हावी, एवढीच प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना आहे. सर्वांचं जीवन सुखी व्हावं. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्ति, मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्. विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. कीर्तन